शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्षे भूमंडळी. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला. वाघनख्याने अफझल खानाचा कोता फाडून गेला, मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. नमस्कार, मी पद्मश्री इयत्ता चौथी तुकडी ड. मित्रांनो, आज आपण एकत्र जमलो आहोत ते केवळ इतिहासातील नव्हे तर काळाच्या पलीकडे उभे असलेल्या एका विचारांच्या जयंतीसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याच्या मूल्यांचे स्मरण आहे. कारण लढणं विसरलेली मनगट फार काळ जिंकू शकत नाहीत आणि लढण्याचं सामर्थ्य म्हणजे काय हे संपूर्ण भारताला शिकवणारे जर कोणी राजे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज. प्रतीप चंद्रलेखे वरदिष्णु विश्ववंदिता, शहासन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मित्रांनो, महाराज केवळ महान योद्धा नव्हते, ते होते स्वराज्याचे शिल्पकार, दूरदृष्टीचे प्रशासक, न्यायप्रिय राजा आणि रयतेच्या मनात आत्मविश्वास जागवणारा नेता. मित्रांनो, महाराजांच्या जीवनात पराभव नव्हते असं नाही. अनेक संकट होती, कटकारस्थान होती, बलाढ्य शत्रू होते, पण प्रत्येक पराभवातून त्यांनी जिद्द अधिक मजबूत केली. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवून दिले की शौर्य हे तलवारीत नसतं तर ते असतं मनगटातल्या बळात आणि मनातल्या ध्येयात. मित्रांनो, महाराजांनी उभारलेलं स्वराज्य तलवारीवर उभं राहिलं असलं तर ते टिकून राहिलं. शिस्त, न्याय, लोककल्याण आणि समतेच्या विचारांवरच स्त्रियांचा सन्मान ही त्यांच्या राज्याची ओळख होती आणि स्त्रीवर अन्याय करणाऱ्यास त्यांनी कोणतीही माफी दिली नाही. स्त्रियांचा सन्मान हे केवळ कायद्याचे पालन नव्हे तर संस्काराचे दर्शन आहे. स्त्रीला घरात, शाळेत, रस्त्यावर, कार्यस्थळी सुरक्षित व सन्मानित वाटेल असे वर्तन हे छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरते. मातेचा मान उंचावला, स्त्रीला दिला सन्मान, शिवरायांच्या राज्यात होते सुरक्षिततेला स्थान. तलवार उचलली धर्मासाठी, लावले पणाला प्राण, आजही गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान. मित्रांनो, महाराजांचे प्रशासनही तितकेच आदर्श होते. अष्टप्रधान मंडळ ही व्यवस्था आजच्या लोकशाही प्रशासनाला दिशा देणारी आहे. प्रत्येक निर्णयामागे लोकहित, पारदर्शकता आणि जबाबदारी होती. महाराजांनी सिद्ध करून दाखवलं की राजा म्हणजे शासक नव्हे तर तो रयतेचा सेवक असतो. त्यांची युद्धनीती म्हणजे केवळ गनिमी कावा नव्हे तर परिस्थितीचा अचूक अभ्यास, भूगोलाचा योग्य वापर आणि स्थानिक शक्तीवर विश्वास होता. मित्रांनो, आजच्या युगात ही शिकवण आपल्याला सांगते की स्वतःची ताकद ओळखा आणि तिच्यावर उभे राहा. मित्रांनो, आज आपण तलवारीच्या युगात नाही, आपण आहोत ज्ञान, विज्ञान आणि डिजिटल युगात. आज आपल्याला किल्ले जिंकायचे नाहीत तर अज्ञान, अन्याय, भ्रष्टाचार आणि निराशेवर विजय मिळवायचा आहे. मित्रांनो, महाराजांची खरी जयंती तेव्हा साजरी होते जेव्हा विद्यार्थी मेहनतीने शिकतो, जेव्हा शिक्षक प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवतो, जेव्हा नागरिक अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि जेव्हा नेता लोकहिताला प्राधान्य देतो. अपयश आले तर न डगमगता पुन्हा उभे राहणं, सत्तेपुढे न झुकता सत्याची बाजू घेणं आणि स्वतःच्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देणं हे शिवरायांचं खरं स्मरण आहे. आजच्या दिनी आपण सर्वजण एक संकल्प करू, स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई प्रामाणिकपणे लढू, स्वराज्याच्या मूल्यांना आपल्या आचरणात उतरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या कृतीतून जिवंत ठेवू. पाहून छत्रपतीचे तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, पाहून छत्रपतींचे तेज
झुकल्या सर्वांच्या नजरा. जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजेश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. धन्यवाद.